गुड मॉर्निंग सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळ सकाळ चाललेलं आहे. कॉफी रेडी केली मी आणि इथं हे ड्युटीहून आले त्याच्यानंतर कॉफी बनवली. कॉफी थोडी जास्त बनलेली आहे पण इट्स ओके. चलो, तर सकाळ सकाळ मस्त अशी कॉफी आपली रेडी झालेली आहे आणि त्याच्यावरती थोडीशी मी कॉफी टाकलेली आहे. छान लागते पितानी त्याच्यामुळे. तर आज काही नाही, सईंशिजूला फुलवर मी इथं शिजायला टाकलेली आहे. एकदम म्हणजे थोडंसं मीठ आणि हळद टाकून थोडी मी शिजवून घेत आहे आणि त्याच्यानंतर मला बनवायचं आहे श्रीसाठी खाऊ. आणि ते फ्लावरचा तर अर्धाच माझा राहिला व्हिडिओ टाकायचा आणि म्हणजे ते बनवलाच नाही नंतरचा मी, कारण खूप घाई होती स्कूलला वगैरे जाण्यासाठी. तर डायरेक्ट आता मी पिल्लूचा खाऊ बनवला. इथं काजू बदाम घेतलेले आणि सर्व डाळ त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ मिक्स करून आता मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं इथे. कारण पिल्लूला खाऊ संपलेला त्याचा पहिला. तर म्हटलं चला बघता बघता हा पण दाखवा, कारण माझे बरेच यूट्यूब फॅमिली आहे त्यांना मी हा व्हिडिओ शेअर करावा त्यांच्यासोबत. कारण खूप सारे यांचे म्हणजे इथं पाहू शकता मिक्सरमध्ये मस्त बारीक वगैरे करून घ्यायचं आहे आपल्याला ते छान आणि आपल्याला एकदम छान. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक केलेलं आहे हे आपल्याला. आणि आता पिल्लूचा खाऊ पण बनवायला सुरू केलेला आहे मी. 1 ग्लास पाणी आणि थोडंसं 2 चम्मच मी छोटाच ग्लास होता पाण्याचा आणि 2 चम्मच मी खाऊ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये जिरे पूड आणि मीठ टाकलेलं आहे, काळं मीठ. आणि त्याच्यानंतर आता तूप टाकून पिल्लूला मस्त आता खायला देणार आहे. गरम गरम झालेलं आहे हे. मी अर्धा खाऊ घेतलेला आहे, अर्धा आणखी आहे पातेल्यामध्ये. आता हा त्याचा 12-1 वाजताचा खाऊ आहे. तर रोज त्याला मी टायमिंगनुसार खाऊ वगैरे चारते. सकाळी एखादा बनाना वगैरे चालल्यानंतर दुपारी हा खाऊ राहतोच आणि पोटभर होतो तो त्याच्यासाठी. तर इथं बघा त्याचं खाऊन पिऊन झाल्यानंतर त्याची झाली मस्ती आणि आता खूपच तो आगाव झाला आहे. आणि त्याचं बघा काय चाललं आहे, तर त्याला आहे ना त्या खिडकीच्या बाहेरच्या कुंड्या आहेत त्यातली माती खेळायची असते. त्याच्यामुळं तो खिडकीतून सहज आता उतरतो आणि जातो माती खेळायला. त्यांनी पहिलेच खूप माती खेळलेला आहे आणि आता खेळता खेळता तो माती पण खातो. त्याच्यामुळे मी काय केले, ती खिडकी आहे ना बारीक म्हणजे तो जाणार नाही असे मी बारीक केलेला होता. तो दाखवते तुम्हाला कसा उतरायला शिकलेला आहे. तो नाही का हळूच एक पाय ठेवतो, वरून पकडतो आणि हळूच उतरतो इथं. आणि उतरल्यानंतर डायरेक्ट कुंड्यांकडे जातो आणि त्यातील माती वगैरे ओली माती असेल तर पूर्ण घाण करतो आणि वाळलेली पण माती आहे तिथं बाकीच्या कुंड्यांमधील, तर तो सगळी विस्कळून देतो, घरात पण आणून फेकून देतो. त्याच्यामुळे इथं मी खिडक्या बंद करते आज दिवसभर. आणि बघा कसा उतरला तो हळूच एकदम. एवढा आगाव झाला आहे ना आजकाल. इतके नौटंकी खटपटे चालल्यात घरामध्ये की काय काय कुठं त्याच्यापासून कोणती वस्तू लपवून ठेवा हे समजणं झालं आहे. कारण तो आता ड्रावर हे ते सगळं उचकतो आणि सगळं काढून फेकून देतो. किंवा कोणत्याही टेबल खाली घुसतो आणि त्यातली पण वस्तू सगळ्या बाहेर फेकून त्याच्या टेबलच्या खाली जाऊन खेळतो. तर पहा कसा कुंडीतली माती चालली त्याची. कोरडी माती म्हणून ठीक आहे, दुसऱ्या कुंडीत ओली माती आहे कारण पाणी टाकले त्याच्यातमध्ये. तर मी आता बंद केली तर त्याचं रडायचं चाललं आहे. चला उतर खाली, खाली उतर ना मग. हां जंप कर. 1 2 3 4. 1 2. श्री पप्पा कुठे आहेत? पप्पा बाहेर नको जाऊ, बाहेर नको जाऊ. तुझी गाडी आतमध्ये येऊ दे, तुझी गाडी आतमध्ये येऊ दे. श्री श्री
बाहेर जायसाठी पार हे झाले ना. श्री नाही येत बाळा, मला बंद केले. श्री ए श्री चला बाय. हुशार आहे, हुशार आहे. हंसता. तू बनेगा इंजीनियर. हाँ चूहे. एक वो दीजिए, प्लेट दीजिए. तर आज आले होते सर्व्हिसिंग करण्यासाठी वॉशिंग मशीनची, कारण 6 महिने तर होऊन गेलेलं आहे मशीन आणलेली. तर सर्व्हिसिंग लेट झालेलं आहे. तर चालली होती सर्व्हिसिंग करायची. तेच मध्ये श्रीची लोडबोड चालूच होती, कारण आमचं श्रीचं कुठं काय असू दे, श्रीला पहिलं करायचं असतं मध्ये मध्ये. तर ते सांगत होते की ते ड्रम वगैरे साफ करायचं आणि तुम्ही उशीर झालेला आहे तुम्हाला एशीला सर्व्हिसिंग वगैरे. तर तो त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट घ्यायचं आणि ती ड्रम वगैरे साफ करून देणार होते. तर आम्ही त्यांच्याकडूनच ते प्रोडक्ट घेतलेलं आणि त्यांनी लगेच आम्हाला तिथं साफ करून दाखवलेलं की असं असं करायचं म्हणून. तर त्यांच्याकडे होतं ते महागच होतं ते प्रोडक्ट, पण ड्रम साफ तर करावंच लागतं. त्याच्यामुळे हे एक प्रोडक्ट आहे आणि हे असे 2 प्रोडक्ट आतमध्ये टाकले, म्हणजे खोलून त्याची पावडर असते ती आतमध्ये टाकली, ते पूर्ण साफ होतं. असं 15 मिनटाचं लावून द्यायचं आणि ते पूर्ण साफ होतं, त्यांनी सांगितलं होतं. तर त्याचबरोबर आज एसीचं पण आणि एसीची पण साफसफाई करायला आले होते, कारण ते कंपनीतर्फे फ्री होतं. त्याच्यामुळं आज सगळ्यांनाच बोलवलं होतं आणि हे पण घरी होते. ह्यांना म्हटलं कॉल करा, सगळेच एकाच दिवशी येतील, नाही तर रोज म्हटलं की 2-3 दिवस जातात. त्याच्यामुळे मी एकाच दिवशी सगळ्यांनाच बोलवलेलं आणि इथं त्यांनी पावडर वगैरे टाकली आणि ते गेले होते. कसा वाटला हा व्हिडिओ? त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.